नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्स अंडर मॅनेजमेंटच्या बेसवर इंडियाची लार्जेस्ट फंड हाऊस SBI म्युच्युअल फंडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, 30 जून 2025 नुसार SBI म्युच्युअल फंडचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 11.99 लाख कोटी रुपयांचा आणि SBI म्युच्युअल फंड 126 फंड्स मॅनेज करते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की SBI म्युच्युअल फंडने जून 2025 मध्ये कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आपली होल्डिंग जशीची तशी ठेवली आहे, म्हणजे काहीही चेंजेस केलेले नाही. तसेच बघणार आहोत की कोणत्या कंपन्यांचे शेअर सगळ्यात जास्त SBI म्युच्युअल फंडने विकले आहे. तसेच हे पण बघणार आहोत की कोणत्या कंपनीचे शेअर स्मॉल क्वांटिटीमध्ये विकले आहे. तसेच बघणार आहोत की कोणत्या कंपन्यांमध्ये SBI म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच हे पण बघणार आहोत की जून 2025 मध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये फ्रेश बाईंग केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यांमध्ये SBI म्युच्युअल फंड जून 2025 या महिन्यामध्ये बिलकुल न्यूट्रल राहिलेली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेडचे. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.84%, DISची होल्डिंग आहे 35.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.19%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड जून 2025 या महिन्यामध्ये HDFC बँक लिमिटेडमध्ये बिलकुल न्यूट्रल राहिलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड जून 2025 या महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये न्यूट्रल राहिलेली आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड जून 2025 या महिन्यामध्ये L&T लिमिटेडमध्ये सुद्धा न्यूट्रल राहिलेली आहे. चला आता मित्रांनो, अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्यांचे शेअर SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकले आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ITC लिमिटेड. आणि मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 39.87%, DISची होल्डिंग आहे 45.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.90%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये ITC लिमिटेड या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले आहे, म्हणजे सेल केले आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, FISची होल्डिंग आहे 32.34%, DISची होल्डिंग आहे 29.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.17%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या कंपनीचे मोठ्या प्रमाणात शेअर सेल केले आहे, म्हणजे विकले आहे. आता मित्रांनो, अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्याचे स्मॉल क्वांटिटीमध्ये शेअर SBI म्युच्युअल फंडने जून 2025 मध्ये विकले आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इन्फोसिस लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च
2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.60%, FISची होल्डिंग आहे 32.89%, DISची होल्डिंग आहे 38.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे जून 2025 या महिन्यामध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये शेअर सेल म्हणजे विकले आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.83%, DISची होल्डिंग आहे 44.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये ICICI बँक लिमिटेडचे स्मॉल क्वांटिटी मध्ये शेअर सेल म्हणजे विकले आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.42%, FISची होल्डिंग आहे 25.41%, DISची होल्डिंग आहे 19.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.75%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीचे स्मॉल क्वांटिटीचे शेअर विकले म्हणजे सेल केले आहे. चला आता बोलूया SBI बद्दल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 9.94%, DISची होल्डिंग आहे 25.92% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.54%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने SBIचे जून 2025 या महिन्यामध्ये SBIचे सुद्धा स्मॉल क्वांटिटी शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, FISची होल्डिंग आहे 43.94%, DISची होल्डिंग आहे 40.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने ॲक्सिस बँक लिमिटेड या कंपनीचे सुद्धा स्मॉल क्वांटिटी मध्ये शेअर सेल म्हणजे विकले आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपनीमध्ये जून 2025 या महिन्यामध्ये SBI म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि यात सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.98%, FISची होल्डिंग आहे 8.90%, DISची होल्डिंग आहे 9.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.42%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. चला आता बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.22%, FISची होल्डिंग आहे 12.85%, DISची होल्डिंग आहे 27.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.61%. आणि मित्रांनो, जून 2025 या महिन्यामध्ये SBI म्युच्युअल फंडने विशाल मेगा मार्ट लिमिटेड या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. चला आता बोलूया स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.67%, FISची होल्डिंग आहे 18.69%, DISची होल्डिंग आहे 15.44% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.22%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार कंपनीमध्ये
प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.75%, FISची होल्डिंग आहे 4.99%, DISची होल्डिंग आहे 11.22% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.03%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीत सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे. चला आता बोलूया RBL बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 17.57%, 56%, DISची होल्डिंग आहे 34.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 47.67%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये RBL बँक लिमिटेड मध्ये सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आता मित्रांनो, आपण अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्यामध्ये SBI म्युच्युअल फंडने फ्रेश बाईंग केली आहे जून 2025 या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इस्कोट्स कुबोटा लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.04%, FISची होल्डिंग आहे 5.22%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.64%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने इस्कोट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीमध्ये जून 2025 या महिन्यामध्ये फ्रेश बाईंग केली आहे. आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.27%, FISची होल्डिंग आहे 21.81%, DISची होल्डिंग आहे 23.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.86%. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीत देखील फ्रेश बाईंग केली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जून 2025 या महिन्यामध्ये SBI म्युच्युअल फंडने काय काय चेंजेस केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.